वसईतल्या 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात तिची शिक्षिका ममता यादवला वालीव पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामध्ये शिक्षिकेवरती BNS 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंशिका उर्फ काजल गौडला शाळेत पोहोचण्यासाठी 10 मिनिटे उशीर झाला होता आणि त्यामुळे शिक्षिका ममता यादवनं अंशिकासह उशीर झालेल्या मुलामुलींना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती असा आरोप तिच्या पालकांनी केलाय। त्याच्या दुसऱ्या दिवशी आजारी पडलेल्या अंशिकाची तब्येत बिघडत गेली आणि त्या आजारपणात तिचा धक्कादायक मृत्यू झाला। या प्रकरणात वालीव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शिक्षिका ममता यादवला अटक करण्यात आलेली आहे। तर वसईतील 13 वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। या प्रकरणी SIT नेमून जलदगतीने चौकशी करण्याची तसंच शाळेवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिक्षिका विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास त्यांना प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या वकील स्वप्ना कोदे यांनी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याकडे ही याचिका दाखल केली असून लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।